नमस्कार मॅडम. नमस्ते. मी मायावती वरकडे. मॅडम, तुम्हाला आम्ही रिन्यू प्लसची ही बॉटल दिली होती, तर त्या तुम्हाला रिन्यू प्लसच्या ह्या औषधाच्या माध्यमातून तुम्हाला किती दिवसामध्ये, किती बॉटलमध्ये आणि कुठल्या आजारावरती तुम्हाला काय याचा रिझल्ट आला आहे ते आम्हाला 2 शब्दात सांगा प्लीज. म्हणजे मला मानेचा त्रास होत होता, पाठीमागे डोकं मागचा भाग जो आहे तो खूप दुखायचा, असं खाली वर बघता येत नव्हतं. त्याच्यामुळे मी इथं डॉक्टरांना आपल्या इथं जे डॉक्टर ढेवर सर आहे त्यांना दाखवलं होतं, तर ते बोलले मानेचा गॅपचा थोडा प्रॉब्लेम दिसतोय, त्यामुळं तर त्यांनी सांगितलं 1 बॉटल यूज करून बघा तुम्ही. तर मी 1 बॉटल घेतली. 1 बॉटल घेतल्यानंतर 10 दिवस मी कंटिन्यू घेत होते. म्हणजे मला 5-6 दिवसामध्ये थोडंसं जाणवलं की थोडं कमी म्हणजे दुखतंय, जेवढं तीव्रपणाने दुखत होतं ते थोडं कमी झालंय असं. आणि मग त्याच्यानंतर मी 10 दिवस कंटिन्यू घेतलं. 10 दिवसामध्ये मला पूर्णपणे बरं वाटलं मला. पण तरी पण मी म्हटलं की नाही, अजून किती फरक पडतो, म्हणजे अजून काही परत उद्भवतोय का, परत काही दुखतंय का. त्यामुळे मी ते कंटिन्यू 1 महिना घेतला. तर मला कुठलाही त्रास होत नाही आहे ना, मानेचा त्रास होतोय. आणि शिवाय ह्याचा रिझल्ट असा आहे की म्हणजे मला किडनी स्टोनचा आधीपासून 2 महिन्यापासून होता. एक 13 mm स्टोन होता आणि एक 6 mm चा. दोन्ही, एक किडनी राईटमध्ये 13 mm चा होता आणि लेफ्ट किडनीमध्ये 6 mm चा होता. पण त्याच्यावरती मी काही ट्रीटमेंट घेतली नाही, ॲलोपॅथिक पण नाही, काही नाही, तसंच ते दुखणं अंगावरती काढलं. पण हे औषध घेतल्यामुळं मला असं म्हणजे स्वतःला जाणवलं, एक 3-4 दिवस माझ्या पोटामध्ये दुखत होतं की खूप दुखत होतं. तर मला ते कळालं की ते किडनी स्टोनमुळे दुखतंय. पण तरी हे आपलं औषध मी घेते. औषध घेतल्यानंतर 4-5 दिवसाने युरिनच्या माध्यमातून छोटे छोटे असे क्रिस्टल किडनी स्टोनचे निघत आणि मग ते पेन माझं निघून गेलं. आता काही पेन वगैरे काही होत नाही. म्हणजे 1 महिन्यामध्ये मला एवढा सर्व रिझल्ट आला. ओके. आता तुम्ही बाकीच्या लोकांना काय संदेश द्याल? मी तर हेच सांगेल की प्रत्येकाने पहिल्यांदा यूज करायला हवं. हे ज्यांना कोणाला आजार असेल त्यांनी पण यूज करावं आणि आजार होऊ नये म्हणून त्यांनी पण यूज करावं. हे माझं. ओके. थँक्यू मॅडम. थँक्यू.